असेल? मला असं वाटतं की राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी पुन्हा एकदा मला महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली. त्यांना अपेक्षित असलेलं काम संघटनात्मक असेल आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं असेल हे प्रामाणिकपणानं मी पार पाडेन आणि त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन. पण सर, या मंत्रिमंडळ विस्तारावरून अनेकांची नाराजी नाट्य समोर आलेले आहे. तानाजी सावंत देखील नाराज झालेले आहेत. ह्या लोकांची नाराजी कशी दूर केली जाईल? नाही, मला याबाबत असं वाटतं की मंत्रिमंडळासाठी सगळे इच्छुक असतात, परंतु काही नाराजी असेल तर आम्ही सगळे पुढाकार घेऊ, नाराजी दूर करू. परंतु आमचं मिशन हे महाराष्ट्राचं विकासाचं मिशन आहे. मग त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील किंवा आमचे एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू, विकासात्मक गाडा आम्ही पुढे नेऊ. सर, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, 2.5 वर्ष मंत्रिपद वाटप असा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का, जेणेकरून शिवसेनेतील नाराजी दूर होईल? मला असं वाटतं 2.5 वर्षापेक्षा आम्ही जर पुढच्या 2 महिन्यामध्ये काम करू शकलो नाही, आउटपुट देऊ शकलो नाही, तर आम्हाला बाजूला करण्याचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. त्याच्यामुळे माझं तर मत आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता किंवा आम्ही सगळे मंत्री आम्ही चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स दिला पाहिजे. आम्ही चांगल्या पद्धतीनं संघटनात्मक आज पुन्हा एकदा या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची त्यांनी मला संधी दिली आणि या संधीचा अधिकाधिक लोकहिताची कामं करण्याचा प्रयत्न तिन्ही आमच्या नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली मी करेन.